मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। खरं तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नुकत्याच जाहीर केल्या आहेत। निवडणुका जाहीर झाल्यात म्हणजेच आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे। आचारसंहिता लागू झाली असल्याने आता लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील बंद करण्यात येणार आहे। पुढील काही महिने लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे। जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परिपूर्ण संपत नाहीत तोवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ देखील बंद करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहेत। पहिल्या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मग इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार आहेत। दरम्यान 3 टप्प्यात होणाऱ्या या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। अशी सगळी परिस्थिती असतानाच आता जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे। खरं तर लाडक्या बहिणींना अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा लाभ देण्यात आला आहे। ऑक्टोबरचा हप्ता वितरित करतानाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे सोबतच मिळतील अशी महिलांना आशा होती आणि महिलांमध्ये अशी चर्चा देखील चालू होती, परंतु तसे काही झाले नाही आणि सरकारने फक्त ऑक्टोबर महिन्याचाच लाभ म्हणजे 1,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले। पण आता आचारसंहिता लागू झाली असल्याने नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल आहे। जानेवारी महिन्यापर्यंत आता लाडक्या बहिणींना 1ही रुपया मिळणार नाही हे स्पष्ट आहे, परंतु आचारसंहिता संपले की लाडक्या बहिणींना एकाच वेळी 3 महिन्याचे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता संपल्यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे एकाच वेळी दिले जातील असा दावा करण्यात येत आहे। पण या संदर्भात अद्याप फडणवीस सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही। यामुळे खरंच आचारसंहिता संपल्यानंतर 3 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा केले जाणार का हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे। तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।